एवढं लगा म्हटलं असता तरी मी निवडून निम्मा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला 51,000 मतं पडल्या का पडते. आणि जर चुकून आम्ही दोघं एकत्र असतो तर निकाल काय झाला. 15,000 मत असं गोंधळलं की आयला बापू खरंच 3 ला गेला तर हे भूत निवडून यायला नको म्हणून त्या बाबासाहेबांना मत देऊ. पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते, कदाचित माझं चुकत बी असेल, माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला 60-70 हजारांना आल्याशिवाय राहतात. माझं मन मला म्हणत माझं चुकलं बी असेल, मी काय माझं बरोबरच आहे म्हणत. आता त्यांनी गोंधळ निर्माण केला की बापू 3 नंबरला गेला. ज्यांना राजकारण येतच नाही, ज्यांना राजकारण कळत नाही, त्यांनी सगळा असा गोंधळ या निवडणुकीत निर्माण. बापू 3 ला बापू 3 ला बापू कोणी म्हणाव त्याला काय जगेस काय रे. मत सुद्धा अजून त्याला निर्माण झाला त्यानं सुद्धा म्हणाय तुमचा बापू 3 नंबरला. त्याचा घोटाळा तुमच्या जर देण्यात आलाय, तुमच्या लक्षात नाही आला. 10-15,000 मतं अशी निघून गेली. ह्याच्यापेक्षा मग ती बरं आहे. त्यांना राजकारणात डॉक्टरच बी कळत नाही तर काय बोलावं काय नाही. बोलायचंच होतं त्यांना असं मत घ्यायचं म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे. ही म्हणाय कुणी अडवलं होतं. हे काय नाही लढाई आपली बापूचीच आहे. एवढं लगा म्हटलं असता तरी मी निवडून गेलो. काय त्या सुटली जळकाट डावणी रे देवा काय सांगू. 5 वर्ष सांभाळीन अशी भुतावणी माझ्या अंगावची सुटली सगळी त्याला काय माफ नाही. त्यांना शका पक्षी इथे या तालुक्यात ही विसरूनच गेली. त्या उभाटाला वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शहाजीबापू आहे. ती बाबासाहेब देशमुखला विसरली. राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डावपेच कधी अंगावर येतो कळत नाही. कुस्तीच्या डावात श्रीकांत दादा येतो बसा. कधी कधी आपण लय तरबेज असतो डाव मारायला जातो पण डाव जर बोजानं अंगलोटाला आपणच पडत. ती अवस्था झाली दीपक. हाती डाव करायला गेला 3ऱ्या नंबरला ती गेला. आता मी काय त्याला दोषी आपला पराभव झाला. एका बाजूला आम्ही जाहीररित्या मान्य करतोय. त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला आम्ही जनतेने नाकारलंय. त्यातलेच आहे या 5,500 कोटी विकासातलीच ही वाटणी झाली. दुसरी कुठली वाटणी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात 1.5 लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. काय एक केस बर आबा भांडते आता भांडू द्या. काय आता भांडले तरी मला थोरला मी मला सोसावला. पण एक केस बर 5 वर्ष गुलालेल्यापासून ते काल आबानं अर्ज भरे पडेल. एका केसा एवढी मी चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून 5 वर्षात बघायचा. आठवून 8 दिवस मुदत ते आबानं मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का डिक्शनरी त्या बघा. प्रत्येक गोष्ट मान्य केली. प्रत्येक गोष्टीचं काय असते जे लाड पूर्ण केलं. लहान आहे आपला आहे मदत केली. आपल्याला दिवस आले त्याच्यामुळे जाणीव ठेवली. मला जाणीव नव्हती अशा. तर शहाजी बापू यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.